गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. पुण्यामध्ये जाऊयात. पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनातली तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची आरती केली जाणार आहे. संध्याकाळी 4 वाजता दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक ही सुरू होणार आहे. प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. त्यांच्याकडून अधिक तपशील जाणून घेणार आहोत. प्रदीप, आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून तयारी जी आहे मिरवणुकीची ती आता पूर्ण होते. काही वेळातच अजित पवार या ठिकाणी येतील आणि दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करतील. वृषाला अगदी बरोबर आहे. खरं तर गणेश भक्तांचा उत्साह हा आलूट आहे. सकाळपासूनच आपण पाहतो की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाहेर गणेश भक्तांची गर्दी जी आहे ती होते. मात्र पुण्यातलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची मिरवणूक जी आहे ती मुख्य आकर्षणाचं केंद्रबिंदू असते. आणि आपण पाहतोय की जो सुरुवातीला खरं तर देखावा साकारण्यात आलेला होता, त्यानंतर तिथली मूर्ती जी आहे ती मुख्य मंडपामध्ये आणली जाते आणि त्यानंतर दुपारी 4 वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. आपण पाहतोय की सकाळपासूनच गर्दी जी आहे ती मंदिराच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. गणेश मंदिर जे आहे ते आकर्षक अशा फुलांनी सजवलेलं आहे. आपण पाहतोय की गणेश बाप्पाची मूर्ती जी आहे ती समोर आपल्याला पाहायला मिळते आणि 8 दिवस खरं तर ही गणपती बाप्पाची मूर्ती पेंडॉलमध्ये असते आणि त्यानंतर आज सकाळी आरती करून ही मूर्ती जी आहे ती मुख्य सभा मंडपामध्ये ठेवली जाते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की विसर्जन मिरवणुकीचा रथ जो आहे तो सुद्धा या ठिकाणी मंदिराच्या जवळ दाखल झालेला आहे. उमांग मलज रथ असं या रथाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे पार्वतीच्या मळापासून बनलेला गणपती अशा पद्धतीची आख्यायिका सांगितली जाते आणि त्याच पद्धतीचा रथ जो आहे तो यावर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने या ठिकाणी साकारलेला आहे. आणि आपण पाहतोय की उमांग जल रथाच्या माध्यमातूनच गणपती बाप्पाची मिरवणूक जी आहे ती यावर्षी काढली जाणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या सुद्धा सकाळीच मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झालेल्या आहेत. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेला आहात, आरती करणार आहात. काय बाप्पाकडे साकडं आहे आज गणपती बाप्पा गावाला? 10 दिवसाच्या गणरायाच्या आगमनामध्ये 3 दिवस गौराई देखील माहेरवाशी म्हणून येऊन गेल्या. महाराष्ट्रातील गौराया अशा सुखी समृद्धी सुरक्षित राहोत आणि ह्या सगळ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होत ही दगडूशेठ आणि गणरायाच्या प्रार्थना. पक्षासाठी काय मागितले? अनेक ठिकाणी दादांचे बॅनर लागले की अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत. गणपती बाप्पाला काय सांगणं, काय साकडं? दादा मुख्यमंत्री व्हावेत हे आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहेच, पण संघटना म्हणून आदरणीय दादा, आदरणीय प्रदेश अध्यक्ष आमचे प्रफुल्लभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतच असतो. आमचे उमेदवार जास्त निवडून आले पाहिजेत म्हणून आम्ही संघटनेच्या माध्यमातून काम करतो. महायुतीचं सरकार पुन्हा राज्यामध्ये नक्की ठीक, 100% पाहतोय की महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यामध्ये येईल. मात्र आपण पाहतोय की विसर्जनाची सगळी तयारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. उमांग मलज रथ जो आहे तो नक्कीच विसर्जन मिरवणूक हे एक वैशिष्ट्य आहे पुण्यामधलं. धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं